आरशात दिसलेलं रहस्य. नेहा नवीन शहरात नोकरीसाठी आली होती. एक छोटंसं घर तिने भाड्याने घेतलं होतं. घर ठीक होतं, पण तिच्या बेडरूममध्ये एक जुना आरसा होता. त्यात पाहिलं की थोडं विचित्र वाटायचं. नेहाने फार लक्ष दिलं नाही. पहिल्या काही दिवसात सगळं नॉर्मल होतं, पण एक रात्री नेहा आरशासमोर केस विंचरत असताना अचानक तिला आरशात दिसलं, तिच्या मागे एक सावली उभी आहे. नेहा घाबरली, मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. ती स्वतःला समजावू लागली, कदाचित भास असेल. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं. यावेळी आरशातील सावली हळूहळू हलत होती. नेहाला भीती वाटू लागली. ती घरमालकाकडे गेली. घरमालक थोडा घाबरला, पण त्याने तसं न दाखवता म्हणाला की तो तुमचा भास असेल. नेहा परत घरी आली आणि त्या आरशासमोर गेली आणि तिला ती सावली परत दिसली. नेहा आणखीनच घाबरली, पण तिने थोडं धाडस केलं आणि बोलली, तुला काय हवं आहे? आरशातील मुलगी हळू आवाजात म्हणाली, मला मुक्त कर. नेहाला काहीच समजत नव्हतं. तिने पूर्ण घर शोधायला सुरुवात केली आणि तिला आरशाच्या मागे एक जुनी डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, या घरात माझ्यावर खूप अन्याय झाला आहे आणि माझं सत्य कोणी ऐकलं नाही. नेहाला कळलं त्या मुलीवर अन्याय झाला होता. दुसऱ्या दिवशी नेहाने पोलिसांना बोलावलं, तपास झाला आणि त्या मुलीचं सत्य बाहेर आलं. त्या रात्री नेहा पुन्हा आरशासमोर उभी राहिली. आरशात ती मुलगी दिसली, पण यावेळी ती हसत होती आणि हळूहळू ती गायब झाली. त्या दिवसानंतर आरशात काहीच विचित्र दिसलं नाही. सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस समोर येतच. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.